नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 2 एप्रिल 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. कंटाळवाण्या आणि धीम्या अशा दिवशी मित्र आणि जीवनसाथी तुम्हाला आराम आणि आनंद मिळवून देतील. जर तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे बाहेर फिरायला जात आहे तर कपडे विचारपूर्वक परिधान करा. तुम्ही असे केले नाही तर तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होऊ शकतो. कार्यालयीन काम फत्ते होईल, कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम 100% सहकार्य तुम्हाला मिळेल. आज ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकता. यामुळे मनाला शांती मिळेल. नातेवाईकामध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल. तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे कुणाला आवडत नाही, परंतु आज तुम्ही कुणी गरजूला पैसे देऊन आनंदाचा अनुभव कराल. उपाय: एक अधिक चांगले व संपूर्ण प्रेम जीवनासाठी 10 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलींना स्नेह, प्रेम आणि ध्यान द्या. वृषभ राशी. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धनलाभ होऊ शकतो. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल. तणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल, कारण मुले ही सर्वाधिक शक्तिशाली आणि भावनिक माणसे असतात. तुमची तुम्हालाच पुन्हा नव्याने उभारी मिळाल्यासारखे वाटेल. जर तुम्हाला कार्यक्षेत्रात उत्तम करण्याची इच्छा आहे तर आपल्या कामात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करा. यासोबतच नवीन टेक्नॉलॉजीने अपडेटेड राहा. त्या गोष्टी आठवणे ज्याची आता तुमच्या जीवनात काहीच महत्त्व नाही, हे तुमच्यासाठी ठीक नाही. असे करणे तुम्ही आपला वेळ खराब कराल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात खाजगी दिवस असेल. उपाय: व्यावसायिक जीवनात मोठी सफलता मिळवण्यासाठी शिवरूपाय नमः मंत्राचा जप करा. मिथुन राशी. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होईल. आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. इतराबद्दल वाईट इच्छा बाळगणे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार टाळणे गरजेचे आहे. तुमच्या आयुष्यासाठी ते घातक आहे आणि कार्यक्षमता कमी करणारे आहे. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. उपाय: पीओपीचा वापर करून बनवलेले शोपीस ठेवल्यास उत्कृष्ट आरोग्य मिळेल. कर्क राशी. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. आपल्या वाटेत येणाऱ्या सर्वांशी अत्यंत नम्र,
सौम्य आणि आकर्षकपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता, इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे असेल. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर चमकवेल. उपाय: आयुष्याला मजबूत ठेवण्यासाठी आपल्या दातांना साफ करण्यासाठी फिटकरीचा उपयोग करा. सिंह राशी, आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकता आणि टीव्हीवर बरेच प्रोग्राम पाहू शकता. आजच्या एवढं तुमचं वैवाहिक आयुष्य कधीच रंगबिरंगी नव्हतं. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करून देऊ शकतो. कुटुंबातील सदस्यासमवेत काही निवांत क्षण घालवा. उपाय: आनंदी प्रेम जीवन प्राप्त करण्यासाठी विष्णू चालीसाचे पाठ करा किंवा भगवान विष्णूचे भजन करा. कन्या राशी, प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा आणि आपला दिवस आनंदी घालवा. तुमच्या टीममधला सर्वात त्रासदायक व्यक्ती आज तुम्हाला विचारी वाटू शकेल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकता. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल. नातेवाईकाबरोबर हास्यविनोदाने तुमच्या मनावरील दडपण हलके होईल आणि अत्यंत गरज असणारा आराम तुम्हाला मिळेल. तुम्ही सुदैवी असल्यामुळेच असे नातेवाईक तुम्हाला लाभतील. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याच वेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. दूरच्या नातेवाईकांकडून दीर्घकाळ प्रतीक्षा असणारा संदेश आल्यामुळे आपले संपूर्ण कुटुंब आनंदी राहील. उपाय: आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मत्सर, ईर्ष्या यासारखे अवगुण टाळा. तूळ राशी, आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहेत, आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीतील जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकतात. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळेत भेटायला जाऊ शकतात. तुमच्या प्रकृतीबाबत तुमचा जोडीदार कदाचित असंवेदनशीलपणे वागेल. सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती,
त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. उपाय: एक सुरळीत प्रेम आयुष्यासाठी आपल्या प्रेमींना भेटण्याआधी साखर खाऊन निघा. वृश्चिक राशी: एक सरप्राईज आखा आणि आजचा दिवस आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल. तुमच्या घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील, परंतु तुम्ही आपल्या धूनमध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते. तुमच्या विचारावर ज्याचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. अनपेक्षित बिलामुळे आर्थिक बोजा वाढेल. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. उपाय: स्थिर आर्थिक जीवनासाठी मजबूत श्रद्धा ठेवा. लोकांबद्दल वाईट विचार टाळा. चांगल्या लोकांशी जोडा आणि मानसिक हिंसापासून वंचित राहा. धनुराशी: तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. आज तुम्हाला माहिती नसताना तुमच्या घरात कोणी दूरच्या नातेवाईकाचे आगमन होऊ शकते, ज्यामुळे तुमचा वेळ खराब होऊ शकतो. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आज आर्थिक पक्ष चांगला राहील, परंतु यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा. प्रेम असीम असते, अमर्याद असते हे तुम्ही यापूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. उपाय: आंधळ्या लोकांची काळजी घ्या आणि अनाथ आश्रमात गोड भात वाटल्याने एक यशस्वी करिअर आणि व्यावसायिक जीवनात मदत होईल. मकर राशी: जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा. तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. कामातील अवघड टप्पा सहकाऱ्यांच्या वेळीच झालेल्या मदतीमुळे पार पडेल. त्यामुळे तुमची व्यावसायिक बाजू सांभाळणे, व्यावसायिक स्थान पुन्हा मिळवणे शक्य होईल. आरोग्याच्या तक्रारीमुळे एका महत्त्वाच्या असाइनमेंटवर तुम्हाला जाता न आल्यामुळे तुम्हाला माघार घ्यावी लागेल. पण तुमचे तर्कशास्त्र वापरून तुम्ही पुढे जात राहा. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल. उपाय: आरोग्याला चांगले बनवण्यासाठी कुठल्या निर्जन स्थानाजवळ काळे कोहळ दफन करा. कुंभ राशी: तुमच्या जोडीदाराबाबतच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल.
नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. जीवनसंगीसोबत वेळ घालवण्यासाठी आज तुम्ही ऑफिसमधून लवकर निघू शकता, परंतु रस्त्यात अत्याधिक ट्रॅफिकमुळे तुम्ही असे करण्यात समर्थ नसाल. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करतील. दुसऱ्यावर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल. तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा आणि बचावात्मक पवित्रा घेऊ नका. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते. त्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. नातेवाईक आणि मित्रमंडळीकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. उपाय: एक दुधाची वाटी कुत्र्याला पिऊ घाला. याने लव्ह लाईफ संबंध अजून मजबूत होतील. मीन राशी. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे, कारण तुमचे जोडीदार तुम्हाला अंदाज लावता येणार नाही अशा मूडमध्ये असतील. कला व नाट्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका. आपल्या मतांचे खूप कौतुक होऊ शकते. तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर वैतागाल. तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धनसंचय करायचे आहे तर तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत बोलू शकता. उपाय: आपल्या प्रियकराला भेटण्याच्या पूर्वी मध खाऊन निघाल्याने लव्ह लाईफ चांगली राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.